नमस्कार. आपले पुस्तक वाचन लव जिहाद, दबलेले भयानक वास्तव, सुनीला सोहनी लेखिका. 5वं प्रकरण चालू आहे. मानसतज्ज्ञाचे मत. एका प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ महिलेने युवतींना वाटणाऱ्या आकर्षणाचे विश्लेषण करताना म्हटले आहे की आमच्या क्षेत्रात कोणीही उघडपणे ब्लॅक मॅजिकचा स्वीकार करत नाही, परंतु माझ्या स्वतःच्या अनुभवानंतर असे ठाम मत झाले आहे की हा सर्व जादूटोण्याचाच प्रकार आहे. एखाद्या केसमध्ये साधारण 2-3 सेटिंग झाल्यावर केस नीटपणे उलगडते आणि आमचे प्रयोग सुरू होतात. साधारणतः 3ऱ्या भेटीनंतर ही केस आमच्या अभ्यासाच्या अंतर्गत येते की नाही हे लक्षात येतं. ज्या केसेस ब्लॅक मॅजिकने प्रभावित झालेले असतात त्यांच्यावर औषधोपचार, समुपदेशन आणि हिप्नोथेरपी ह्या कशाचाच उपयोग होत नाही. मुलींचे वय, त्यांनी घेतलेले अनुभव हे सर्व लक्षात घेतले असता हा लैंगिक असमतोलतेचा प्रकार असावा असे मला वाटत नाही. आपण जसा देवावर विश्वास ठेवतो अगदी तसाच विश्वास निदान माझा तरी तांत्रिक विद्या, जादूटोणा याच्यावर आहे. अलीकडच्या काळात माझ्याकडे येणाऱ्या 10 केसेसपैकी 3 केसेस जादूटोण्याशी संबंधित असतात. बदलत्या जीवनशैलीमुळे असमाधानात खूप वाढ झाली आहे. असूया, द्वेष यासारख्या भावना बळावल्या आहेत. त्यातून ब्लॅक मॅजिकला उत्तेजना मिळते. ज्यासाठी माझ्या लक्षात येते की ही केस औषधोपचार किंवा समुपदेशनाने बरी होणार नाही, त्यावेळी मी मंत्रोपचार, तंत्रोपचाराचा निश्चितपणे सल्ला देते आणि त्या मार्गावर गेल्यानंतर केसमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे अनुभवत आहे. अर्थातच माझा सल्ला असा राहील की पहिल्यांदा विज्ञानाचीच कास धरावी. मात्र ब्लॅक मॅजिकचे प्रयोग होत असतात हे देखील लक्षात घेऊन व्यक्तीला बरे करण्यासाठी त्याचाही आधार घ्यावा. दुसऱ्या डॉक्टरचं तज्ज्ञाचं मत आहे. पुण्यातील एका मनोविकार तज्ज्ञाची भेट घेतली असता त्यांनी मुलींना वाटणाऱ्या आकर्षणाचे मनोकायिक विश्लेषण मांडले. ते म्हणतात, ज्या काळात मुली पळून जात आहेत किंवा त्यांना परत आणल्यानंतरही त्यांच्या मनात विशिष्ट मुलाबद्दल आकर्षण तसेच कायम असल्याचे लक्षात येत आहे, त्यातली परिस्थिती समजून घ्यायला हवी. वयात येताना काळात प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक असे सगळे बदल होत असतात. भिन्नलिंगी आकर्षण वाढीस लागलेले असते. अशा वेळेस त्यांचे व्यवस्थित समायोजन होण्याची गरज असते. तसे ते न झाले तरी नैसर्गिक आकर्षणाला शरीर आणि मन प्रतिसाद देते. या वयात आकर्षण तर निर्माण होते, परंतु त्यात पक्वता आलेली नसते. परिणामांची काळजी करण्याचं ते वय नसतं. आपण कितीही समजून सांगितले तरी आपण ज्याला वाईट म्हणतो, अंधकारमय वातावरण म्हणतो, तिथे राहिल्यास तुझे काही खरे नाही असे आपण सांगतो. यातली कुठलीच गोष्ट त्या वयातील व्यक्तीला पटणे अशक्य असते. भिन्नलिंगी आकर्षणामध्ये कोण कुणाचा हिरो ठरावा किंवा कोणाला कोणती व्यक्ती आवडावी याचेही कोणतेही नियम नाहीत. भरपूर शिकलेल्या युवतीला आमिर खानसारखा दिसणारा मुलगा भुरळ घालू शकतो. यात अस्वाभाविक असे काहीच नाही. पुन्हा मोठ्या व्यक्तींची मूल्यांचे निकष त्या वयोगटासाठी सर्वस्वी अमान्य ठरणारे असतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पौगंडावस्थेतील किंवा नुकतंच तारुण्यात प्रवेश केलेल्यांची बहुधा सर्व जबाबदारी पालकच घेत असतात. त्या वयोगटातील मुलांचे निर्णय, त्यांची प्रत्येक कृती, त्या कृतीचे परिणाम पालकांच्या निकषावर अवलंबून असतात. सर्व काही योग्य होऊन सुद्धा काही मुले मोठी झाल्यावर पालकांनी आपले नुकसान केले असे दावा करतात. आपले सर्व निर्णय पालकांनी घ्यावेत हे बंडखोर मनाला आवडत नसते. अशा संघर्षाच्या वयात
मुलींच्या मनात किंवा मुलांच्या मनात जी कुठली इमेज निर्माण झालेली असते तोच त्या व्यक्तीला महत्त्वाचा आधार वाटायला लागतो. जवळचे सर्व निरुपयोगी ठरतात. पुष्कळदा इतर सर्वांचे या दृष्टीने जे काही कम्फर्टेबल किंवा सुयोग्य असते तेच संबंधित मुलींच्या दृष्टीने सर्वाधिक अनकम्फर्टेबल आणि गैरसोयीचे, अयोग्य असते. आमच्यासारख्यांकडे अशा बऱ्याच केसेस येत असतात. अत्यंत श्रीमंताघरच्या सर्व साधनसामग्रीयुक्त मुलीला एखादा ट्रक ड्रायव्हर का पसंत पडावा, त्याच्याबरोबरचे इतरांच्या दृष्टीने हालाकीचे जगणे तिच्या दृष्टीने सुखकर असते ते याचमुळे. तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलीसाठी तुला हवे असेल तर आणि जरुरीपुरता खांदा आम्ही देऊ अशी पालकांची भूमिका जास्त उपयोगाची ठरते. मोठ्या वयोगटाला अनुभवामुळे जे आकलन झालेले असते ते आकलन अनुभवहीन मंडळींना आवडणारे नसते. लव जिहाद हा काही स्वतंत्र विषय नसून विशिष्ट वयोगटात तयार होणाऱ्या भावभावनांचा तो परिणाम आहे असे मला वाटते. ब्लॅक मॅजिकचा उपयोग होतो का याविषयी माझे मत थोडे वेगळे आहे. काही व्यक्तिमत्व मुळातच सूचनाशील असतात. स्वयंसूचनाशील माणसे तावीज किंवा अंगारा धुपारा अशा कशाच्याही कैयात जाऊ शकत नाही. आपल्या दंडाला तावीज बांधला आहे म्हणजे त्या व्यक्तीचे आपण सगळे काही ऐकायचेच अशी सूचना अशी माणसे स्वतःलाच देऊ टाकतात आणि स्वबुद्धीचा स्वभावनेचा काहीही वापर न करता आज्ञा ऐकायला सिद्ध होतात. त्यावेळी तावीज आणि तत्सम गोष्टी तोडल्या जातात. त्यावेळी अशा व्यक्तिमत्वांना अतिशय त्रास होतो. मात्र त्याचवेळी बंधन तुटल्यामुळे त्याचाही परिणाम त्यांच्या मनावर होतो. स्वयंसूचना देऊन त्यांनी पहिले बंधन झुगारून टाकलेले असते. या टप्प्यावर जेव्हा औषध उपचार वगैरे सुरू होतात त्यावेळी अशी स्वयंसूचनाशील माणसे नॉर्मल झाल्याचे आपल्याला वाटते. परंतु प्रत्यक्षात पहिले बंधन त्यांच्या मनाने झुगारलेले असते आणि नवीन बंधन स्वीकारलेले असते. प्रभाव जादूटोण्याचा किंवा उपचारविधीचा नसतो तर कमजोर व्यक्तिमत्वाची आणि स्वयंसूचनाशील माणसाचे व्यक्तिमत्व त्याला जबाबदार असते. जी भक्कम मनोवृत्तीची माणसे असतात त्यांच्यावर यातल्या कशाचाही प्रभाव होत नाही हे वास्तव आहे. माझ्या मते या सर्व विषयात सर्वात महत्त्वाचा बिंदू आहे तो मुलगी कुठे पळून गेली याची छाननी करताना ती कुठून पळाली याचा अभ्यास जोरकसपणे केला पाहिजे. या वातावरणामध्ये लैंगिक बदलाचे सुयोग्य शिक्षण, चांगल्या मूल्यांची जपणूक, निरोगी कौटुंबिक वातावरण जोपासलेले असते अशा ठिकाणी या प्रकारच्या घटना सहसा घडताना आढळत नाही. म्हणजेच एका अर्थाने परस्पर विश्वासार्ह वातावरणाची विशेषतः या गटाला फार आवश्यकता असते. ते असे कसे लाभेल याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. आज आपण इथेच थांबू. आपलं हे उद्यापासून सुरू करू. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.